नमस्कार मित्रांनो आज आरबीआय बँकेकडून इशारा आलेला आहे की राज्यामधील या 9 बँका पुढील 2 दिवसांमध्ये बंद होणार आहे। त्यामुळे जर तुमचं बँक खातं या 9 बँकांपैकी असेल तर तुम्ही लवकरात लवकर आपले पैसे काढून घ्यायचे आहेत, अन्यथा तुमचे पैसे बुडणार आहेत। बघा मित्रांनो, खातेधारकांनो, जर तुमचं बँक खातं या 9 बँकांपैकी असेल तर तुमच्यासाठी आताचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सावधानतेचा इशारा आलेला आहे। त्यामुळे जर तुमचं बँक खातं या 9 बँकांपैकी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे आणि त्या बँकेमधून आजच आपले पैसे सुद्धा काढायचे आहेत, अन्यथा तुमचे पैसे बुडणार आहेत। बघा, सकाळपासून सर्वात मोठी आणि महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली होते। तुम्ही सुद्धा टीव्ही चॅनल असतील, न्यूज चॅनल असतील त्याच्यावरती सुद्धा पाहिलेली असेल। बघा, भारतामधील 9 बँका 2 दिवसांमध्ये बंद होणार आहेत। आरबीआयने आज या 9 बँकांना इशारा सुद्धा दिलेला आहे की पुढील 2 दिवसांमध्ये सर्व कामकाज पूर्ण करा, बँक सुद्धा बंद करायचे आहे। बघा, आरबीआय बँकेकडून या 9 बँकांना इशारा सुद्धा आलेला आहे की बँकेमधील सर्व कामकाज 2 दिवसाच्या अगोदर पूर्ण करा, त्यानंतर या बँकांना कुलूप सुद्धा लावायचे आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांनी या 9 बँकांमध्ये खातं खोललेलं असेल आणि या बँकेमध्ये पैसे ठेवलेले असेल तर तुम्ही लवकरात लवकर सावध सुद्धा व्हायचं आहे, अन्यथा तुमचे पैसे 100% बुडणार आहेत। बघा, ज्याप्रमाणे 1975 मध्ये 10 बँका बंद पडलेल्या होत्या त्यावेळेस सुद्धा भरपूर ग्राहकांचे पैसे बुडलेले होते, त्याचप्रमाणे या 2025 मध्ये सुद्धा या 9 बँका बंद होणार आहेत। परंतु या बँका बंद होण्या अगोदर इशारा सुद्धा आलेला आहे। त्यामुळे या 9 बँकेमधील सर्व खातेधारकांनी लवकरात लवकर सावधान सुद्धा व्हायचं आहे। बघा, या 9 बँकेमध्ये ज्या खातेधारकांचे खाते आहे त्या खातेधारकांसाठी सर्वात मोठी धक्का देणारी बातमी आलेली आहे। बघा मित्रांनो, जर तुम्ही बँक खातं या 9 बँकांपैकी उघडलं असेल तर तुम्ही लवकरात लवकर सावधान सुद्धा व्हायचं आहे, अन्यथा तुमचे पैसे बुडणार आहे, तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। बघा, थेट आरबीआय बँकेने या 9 बँकांना इशारा सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे जर तुमचं बँक खातं 9 बँकांपैकी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, तुम्हाला 9 बँका सुद्धा सांगणार आहे। तर बघा, या 9 बँका पुढील 2 दिवसांमध्ये कायमस्वरूपी बंद होणार आहेत। या बँका भरपूर वर्षापासून राज्यामध्ये कार्यरत आहेत। बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर वर्षांपासून या बँका कार्यरत होत्या, परंतु या बँकांनी 5 नियमांचं उल्लंघन केलेलं आहे, सोबतच काही बँकांची एक्सपायरी सुद्धा संपलेली आहे। त्या दृष्टिकोनातून आज आरबीआयने नियमावली सुद्धा काढलेली आहे। या 9 बँकांना आज इशारा सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे या 9 बँकेमधील सर्व खातेधारकांना पैसे काढून घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। जे खातेधारक असतील तर त्या सर्व खातेधारकांनी आपले जेवढे पण पैसे असतील तेवढे सर्व पैसे काढायचे आहेत आणि दुसऱ्या बँकेमध्ये ठेवायचे आहेत, अन्यथा तुमचे पैसे बुडणार आहेत, त्यास तुम्ही स्वतः जबाबदार राहणार आहात। बघा मित्रांनो, या बँका खूप जुन्या आहेत आणि या बँकांच्या संपूर्ण राज्यामध्ये शाखा सुद्धा आहेत, त्यामुळे तुमचे बँक खाते या बँकेपैकी असू शकते। बघा, महाराष्ट्र राज्यामधीलच या 9 बँका आहेत आणि या बँका सर्वात जुन्या बँका आहेत, परंतु या बँकांनी असे काय कार्य केलेले आहेत की त्या कार्यामुळे आरबीआय बँकेच्या नियमांचं उल्लंघन झालेलं आहे आणि आरबीआयने या 9 बँकांना आज परिपत्रक सुद्धा पाठवलेलं आहे। सोबतच सर्व न्यूज चॅनलच्या माध्यमातून या बँकेमधील सर्व खातेधारकांना सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे। सर्व खातेधारकांना सावधानतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। म्हणजेच तुम्ही सुद्धा सकाळपासून न्यूज चॅनल असेल, टीव्ही चॅनल असेल, बातम्या चॅनल असतील त्याच्यावरती सुद्धा बातमी पाहिलेली असेल, जर पाहिलेले नसेल तर तुम्हाला अगदी 1 मिनिटामध्ये सांगून टाकतो। बघा मित्रांनो, सकाळपासून ही बातमी भरपूर चॅनलवरती व्हायरल झालेली होती, परंतु याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये बँकांची नावे सांगण्यात आलेली आहेत, परंतु खरोखर पद्धतीने 9 बँका बंद होणार आहेत। त्या 9 बँकांची यादी आपल्याकडे आलेली आहे, म्हणजेच तुम्हाला 100% पुराव्यासहित ही माहिती देणार आहे। त्यामुळे कोणत्याही नागरिकांनी, कोणत्याही खातेधारकांनी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी ठरणार आहे। त्यामुळे जे खातेधारक असतील तर त्या खातेधारकांनी मुदत संपायच्या अगोदर पैसे सुद्धा काढून घ्यायचे आहेत। बघा, 2 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे। पुढील 2 दिवसानंतर या बँका बंद होणार आहेत। जर तुम्ही पुढील 2 दिवसानंतर पैसे काढायला गेलात तर तुम्हाला याच्यामध्ये 1 रुपया सुद्धा मिळणार नाही, कारण या बँका त्यावेळेस बुडालेल्या असतील, त्यावेळेस या बँकांना कुलूप सुद्धा
असणार आहे आणि जर तुम्ही इन्शुरन्स काढलेला नसेल तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। त्यामुळे खातेधारकांनो, नागरिकांनो, या 9 बँका कोणकोणत्या आहेत ते आपण अगदी एका मिनिटामध्ये बघणार आहोत। बघा मित्रांनो, 1975 साली आरबीआय बँकेने भरपूर बँका बंद केलेल्या होत्या। तर बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा व्हिडिओच्या पहिल्यांदा सांगितलेलं होतं की 1975 मध्ये आरबीआय बँकेने सर्व बँकांना बंदत्व सुद्धा घातलेलं होतं। म्हणजेच काही बँका बंद केलेल्या होत्या, काही बँकांचं विलीनीकरण सुद्धा केलेलं होतं। त्याच अनुषंगाने या 2025 मध्ये परत एकदा 9 बँका बंद होणार आहे, सोबतच 8 बँकांचं विलीनीकरण सुद्धा होणार आहे। त्यामुळे कोणत्या 9 बँका बंद होणार आहे, सोबतच कोणत्या 8 बँकांचं विलीनीकरण होणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। सोबतच तुम्ही काय करायचं आहे की जेणेकरून तुमचे पैसे सुरक्षित राहतील त्याच्या टिप्स सुद्धा देणार आहे। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की या 9 बँका कशामुळे बंद होणार आहेत। बघा मित्रांनो, खातेधारकांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडणे साहजिकच आहे। बघा, सर्व खातेधारकांना हा प्रश्न सुद्धा पडू शकतो की या बँका कशामुळे बंद होणार आहेत, आमचे पैसे कशामुळे बुडणार आहेत। बघा, फक्त या 5 कारणांमुळे या 9 बँका बंद होणार आहे, सोबतच 8 बँकांचं विलीनीकरण सुद्धा होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे। बघा, तुम्ही न्यूज चॅनल पाहत असाल, टीव्ही चॅनल पाहत असाल तर त्यावरती अर्धवट माहिती दिली जाते, परंतु आपल्या चॅनलवरती सविस्तर माहिती दिलेली असते, जेणेकरून सामान्य नागरिकांपर्यंत ही माहिती काटेकोर पद्धतीने पोहोचत असते आणि सर्वांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कळत असतं की एक्झॅक्टली कोणतं प्रकरण आहे। म्हणजेच या 9 बँका बंद होणार आहेत, 8 बँकांचं विलीनीकरण होणार आहे। त्यामुळे ही माहिती सत्य आहे, तुम्हाला सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून पुराव्यासहित सांगणार आहे। त्यामुळे कोणत्याही ग्राहकांनी, कोणत्याही नागरिकांनी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। सोबतच तुम्ही या 9 बँकेमधून पैसे काढून कोणत्या बँकेमध्ये ठेवायचे आहेत आणि बँकेमध्ये किती पैसे ठेवायचे आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। बघा मित्रांनो, खातेधारकांनो, या 9 बँकेमधून जर पैसे तुम्ही आज काढले तर तुम्ही दुसऱ्या कोणत्या बँकेमध्ये ठेवायचे आहेत की त्या बँका कधीच बंद पडू शकत नाही, सोबतच त्या बँकेमध्ये पैसे ठेवले तर किती पैसे ठेवायचे आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। म्हणजेच एकंदरीत मित्रांनो, या 9 बँकेपैकी कोणत्या जरी बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्ही सर्वात अगोदर एक काम करायचं आहे। ते काम म्हणजे तुमच्या खात्यामध्ये जेवढे पण पैसे आहेत तेवढे सर्व पैसे काढायचे आहेत। त्यानंतर हे पैसे कोणत्या बँकेमध्ये ठेवायचे आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमचे पैसे सुरक्षित राहतील, सोबतच तुम्हाला त्याच्यावरती जास्त व्याजदर सुद्धा मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। बघा मित्रांनो, या 5 कारणांपैकी पहिलं कारण म्हणजे या बँकांची एक्सपायरी सुद्धा झालेली आहे, म्हणजे जो करार असतो तो करार संपलेला आहे। तो करार संपल्यामुळे या 9 बँकेमधील 2 ते 3 बँका बंद होणार आहेत। तर बघा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्यांदाच सांगितलेलं होतं की या 9 बँका बंद होण्याची 5 कारणे आहेत। या 5 कारणांमुळेच या 9 बँका बंद होणार आहेत। बघा, या 5 कारणांपैकी जे पहिलं कारण आहे ते पहिलं कारण म्हणजे बँकेची एक्सपायरी संपलेली आहे। म्हणजे आरबीआय बँकेला रजिस्टर असणाऱ्या बँका असतात आणि आरबीआय बँक यांचा करार सुद्धा करून घेत असते, म्हणजे या बँकेचा करार संपलेला आहे। त्यामुळे या 9 बँकेमधील 2 ते 3 बँका बंद होणार आहे। सोबतच उर्वरित ज्या 6 ते 7 बँका आहेत तर त्या 7 बँका या प्रमुख 4 कारणांमुळे बंद होणार आहेत। ती 4 कारणे सुद्धा लगेच सांगतो, जेणेकरून तुम्ही सुद्धा सुरक्षित बँकेमध्ये पैसे ठेवाल आणि तुम्हाला त्या पैशांवरती जास्त व्याजदर सुद्धा मिळून जाईल। सोबतच जे दुसरं कारण आहे तर ते दुसरं कारण म्हणजे या बँकांनी आरबीआय बँकेच्या नियमांचं उल्लंघन केलेलं आहे। त्यामुळे आरबीआय बँकेने या बँकेला बंदी घालण्यास करार सुद्धा केलेला आहे। बघा मित्रांनो, जे आरबीआयचे नियम असतं तर त्या नियमांचं उल्लंघन या बँकेकडून कळत न कळत झालेलं आहे। बघा, या बँकेने मुद्दामन केलेलं असेल किंवा कळत न कळत केलेलं असेल, परंतु या नियमांचं उल्लंघन झालेलं आहे। त्यामुळे आरबीआयने या बँकांना बंद करण्याचा इशारा दिलेला आहे। म्हणजे जे दुसरं कारण आहे तर ते दुसरं कारण सर्वात महत्त्वाचं आहे। पहिलं कारण सर्वजण समजून घेऊ शकतात, कारण करार संपल्यानंतर कोणते बँका सुरळीतपणे सुरू राहू शकत नाही। ज्याप्रमाणे आपण घराचे एग्रीमेंट करत असतो त्याच पद्धतीने हा बँकेचा करार असतो, म्हणजे हा बँकेचा करार संपला की त्यावेळेस ती बँक बंद होत असते। त्याच पद्धतीने दुसरं कारण जे आहे तर ते दुसरं कारण सर्वात महत्त्वाचं आहे। बघा, आरबीआय ही बँक भारताची सर्वात मोठी बँक आहे आणि ज्यावेळेस आरबीआय बँकेच्या नियमांचं उल्लंघन होतं त्यावेळेस ती बँक बंदच केली जाते। त्यामुळे या 7 बँकांपैकी ज्या उर्वरित 2 बँका आहेत तर त्या बँका फक्त आरबीआय नियमांचं उल्लंघन केल्यामुळे बंद सुद्धा होणार आहे। बघा, या दुसऱ्या कारणामुळे सर्व बँका बंद होणार
होणार आहे। सोबतच मित्रांनो जे तिसरं कारण आहे तर ते तिसरं कारण म्हणजे या बँकेमधील मॅनेजर असतील, कर्मचारी असतील तर यांनी शासकीय योजनांचे घोटाळे केलेले आहेत। तर बघा मित्रांनो, तुम्ही सुद्धा मागील एका महिन्यांपूर्वी पेपरला सुद्धा बातमी पाहिलेली असेल, न्यूज चॅनलला सुद्धा बातमी पाहिलेली असेल की शेतकऱ्यांचे पीक विमा असतील, सोबतच शेतकऱ्यांची नुकसान भरपाई असेल तर याचे पैसे अधिकाऱ्यांनी खाल्ले अशा पद्धतीने बातमी आलेली होती। म्हणजे हे पैसे शासकीय कर्मचारी असतील, सोबतच बँकेमधील मॅनेजर असतील, कर्मचारी असतील तर यांच्याकडून या गोष्टी घडलेल्या आहेत। त्या दृष्टिकोनातून ही बातमी आरबीआयला जेव्हा कळली त्यावेळेस आरबीआयने या बँकांना बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे जे तिसरं कारण आहे तर ते तिसरं कारण म्हणजे शासकीय योजनांचे पैसे या बँकांनी डापल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। म्हणजे हे सर्व शेतकऱ्यांचे पैसे होते ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नव्हते। म्हणजे हे तिसरे कारण सर्वात महत्त्वाचं कारण आहे। सोबतच मित्रांनो जे चौथं कारण आहे बघा, ते चौथं कारण या तीन कारणांपेक्षा महत्त्वाचं आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर बघा मित्रांनो, जे चौथं कारण आहे तर ते चौथं कारण म्हणजे या बँकेमधील जे अधिकारी असतात तर त्या अधिकाऱ्यांनी खातेधारकांच्या पैशासोबत छेडछाड केल्याचे निदर्शनास आलेले आहे। तर या बँकेमधील कर्मचारी असतील, सोबतच अधिकारी असतील तर यांच्याकडून जे खातेधारक आहे तर त्यांच्या पैशांसोबत छेडछाड केल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलेला होता। ही बातमी आरबीआयला कळली, आरबीआयने यांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे ही 5 कारणे सर्वात मोठी कारणे आहेत। बघा ही कारणे शिल्लक कारणे नाहीत, जरी कारणे शिल्लक कारणे असतील तर आरबीआयने या बँकांना बंद करण्याचा निर्णय घेतलेच नसता। सोबतच मित्रांनो जे 5वं कारण आहे तर ते 5वं कारण म्हणजे या बँकांनी जास्त व्याजदर मिळेल म्हणून कोणालाही कर्ज दिलेले होते, परंतु ते कर्ज वसूल झालेलं नाही। म्हणजे ही बँक डुबलेली आहे। बघा मित्रांनो, राज्यामध्ये भरपूर शेतकरी बांधव आहेत आणि भरपूर शेतकरी बांधव प्रत्येक वर्ष कर्ज घेत असतात। याच्यामध्ये पीक कर्ज असेल किंवा विविध प्रकारचे कर्जाचे प्रकार आहेत ते कर्ज घेत असतात। सोबतच या ज्या 9 बँका आहेत तर या 9 बँकांनी भरपूर कर्ज दिलं, म्हणजे यांना जास्त व्याजदर मिळेल त्या दृष्टिकोनातून यांनी जास्त कर्ज दिलं आणि ते कर्ज सध्याच्या स्थितीला भरलं गेलेलं नाही। म्हणजे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार हे अर्थमंत्री आहेत, तर यांच्या माध्यमातून 31 मार्चच्या अगोदर घोषणा करण्यात आलेली होती की कर्जमाफी होणार नाही। त्यामुळे भरपूर शेतकरी बांधवांनी कर्ज भरलेलं नाही, त्या दृष्टिकोनातून या बँका बुडालेल्या आहेत। म्हणजे सध्याच्या स्थितीला यांच्याकडे भांडवल नाही, त्या दृष्टिकोनातून ही बँक सुद्धा बुडणार आहे। बघा मित्रांनो, या 5 कारणांमुळे बँका पुढील 2 दिवसांमध्ये बंद होणार आहे। तुम्हाला सुद्धा हे कृत्य आवडलं नसेल, कारण बँकेकडून अशा पद्धतीची छेडछाड सुद्धा केले जात आहे। त्या दृष्टिकोनातून या गोष्टी आरबीआयला सुद्धा आवडल्या नाहीत, त्यामुळे आरबीआयने या 9 बँकांना बंद करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। परंतु मित्रांनो, खातेधारकांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आम्ही कोणत्या बँकेमध्ये पैसे ठेवायचे आहेत की जेणेकरून आमचे पैसे सुरक्षित राहतील, आम्हाला जास्त व्याजदर मिळेल, तर तुम्हाला त्या बँका सुद्धा सांगणार आहे। परंतु ज्या 9 बँका बंद होणार आहेत त्या आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात। बघा मित्रांनो, पुढील 2 दिवसांमध्ये ज्या 9 बँका बंद होणार आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊयात। काही बँकांचं विलीनीकरण सुद्धा होणार आहे। तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्यांदा सांगितलं होतं की 9 बँका बंद होणार आहेत आणि 8 बँकांचं विलीनीकरण सुद्धा होणार आहे। परंतु भरपूर खातेधारकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की विलीनीकरण म्हणजे काय। बघा एका बँकेचं काय होतं की जुनी बँक असेल तर त्या बँकेचं नाव नवीन बँकेमध्ये ट्रान्सफर केलं जातं, म्हणजे तीच बँक असते परंतु तिचं नाव वेगळं केलं जातं आणि तिला डेव्हलप करण्यासाठी त्याच्यामध्ये काही बदल सुद्धा केले जातात। त्या दृष्टिकोनातून याचं नाव विलीनीकरण सुद्धा केलेलं आहे। तर बघा मित्रांनो, भारताची सर्वात मोठी बँक म्हणजेच गव्हर्नमेंटची सर्वात मोठी जी बँक आहे ती बँक म्हणजे आरबीआय बँक। तर आरबीआय बँकेचे काही नवीन नियम लागू झालेले आहेत। जर या बँकांनी त्या आरबीआय बँकेचे नियम पाळले नाही तर त्या बँका बंद सुद्धा होतच असतात। तर या 9 बँकांनी आरबीआय बँकेचे नियम पाळलेले नाही, त्यामुळे या बँका सुद्धा बंद होणार आहेत। म्हणजे या 9 बँकांनी नियमांचं उल्लंघन केलेलं आहे, त्यामुळे बँक 2 दिवसांमध्ये बंद करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे। परंतु ज्या बँका बंद होणार नाहीत, ज्या बँका सुरक्षित आहेत त्या सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु तुम्हाला टिप्स सुद्धा देणार आहे जेणेकरून तुमचे पैसे सुरक्षित राहतील। बघा मित्रांनो, तुम्ही या बँकेमधून पैसे काढायचे आहेत आणि या प्रमुख बँकेमध्ये पैसे टाकायचे आहेत, पैसे सुरक्षित राहतील, तुम्हाला जास्त व्याजदर सुद्धा मिळून जाणार आहे। बघा 3 टिप्स देणार आहे, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक या 3 टिप्स पालन सुद्धा करायचं आहे। बघा मित्रांनो, या 3 टिप्स पैकी पहिली टिप्स म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या बँकेमध्ये पैसे ठेवले पाहिजे। त्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, पोस्ट बँक असेल, ग्रामीण बँक असेल, एचडीएफसी बँक असेल, सोबतच आयसीआयसीआय बँक असेल, कॅनरा बँक असेल, यांसारख्या ज्या गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या सर्वात मोठ्या बँका आहेत त्या बँकेमध्ये तुम्ही पैसे सुद्धा ठेवलंच पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती जास्त व्याजदर मिळेल, तुमचे पैसे सुद्धा सुरक्षित
सुरक्षित राहतील। सोबतच मित्रांनो जी दुसरी टिप्स आहे तर ती दुसरी टिप्स म्हणजे तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये पैसे ठेवत असाल तर ते पैसे 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असू नयेत, अन्यथा तुम्हाला याचा मोबदला मिळणार नाही। बघा मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, बघा तुम्ही कोणत्या बँकेमध्ये खातं खोललेलं असेल आणि त्या बँकेमध्ये 10 लाख रुपये ठेवले आणि ते बँक काही कारणास्तव बुडाली तर तुम्हाला त्याच्यामधील फक्त 5 लाख रुपये मिळत असतात। म्हणजेच 5 लाख रुपये सरकार देत नाही, त्या 5 लाख रुपयाची गॅरंटी सरकार देत नाही। त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, तुमच्याकडे समजा 15 लाख रुपये आहेत तर तुम्ही काय करायचं आहे, 3 बँकेमध्ये 3 खाते खोलायचे आहेत। एका बँकेमध्ये 5 लाख रुपये, दुसऱ्या बँकेमध्ये 5 लाख रुपये आणि तिसऱ्या बँकेमध्ये 5 लाख रुपये, म्हणजे तिन्ही जरी बँका बंद पडल्या तरी पण तुमचे 15 लाख रुपये तुम्हाला 100% मिळणार आहेत। परंतु एकाच बँकेमध्ये जर तुम्ही 15 लाख रुपये ठेवले आणि तीच बँक बंद पडली तर तुम्हाला त्या 15 लाख रुपयांमधील फक्त 5 लाख रुपये मिळणार आहे। म्हणजेच प्रत्येक बँक प्रत्येक खातेधारकाला 5 लाख रुपयापर्यंत इन्शुरन्स सुद्धा देतच असते। सोबतच मित्रांनो जे तिसरे टिप्स आहे तर ती तिसरे टिप्स म्हणजे तुम्ही पैसे महाराष्ट्र राज्यामधील बँकेमध्येच ठेवले पाहिजे, दुसऱ्या राज्यामधील बँकेमध्ये पैसे ठेवू नका, अन्यथा जर ती बँक बंद पडली तर तुम्हाला 5 लाख रुपये सुद्धा मिळणार नाहीत। बघा मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधील बँकेमध्येच पैसे सुद्धा ठेवायचे आहेत, अन्यथा तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात आणि तुम्ही MP UP या राज्यांमधील बँकेमध्ये जर पैसे ठेवले आणि चुकून न चुकून ती बँक बंद पडली तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही, कारण त्यांचे नियम वेगवेगळे आहेत। महाराष्ट्र राज्यामधील बँका आहेत तर त्या बँकांचे नियम चांगले आहेत, ग्राहकांसाठी सुरक्षित आहेत। बघा मित्रांनो या महत्त्वपूर्ण अशा टिप्स तुम्हाला सुद्धा दिलेल्या आहेत, तुम्ही सुद्धा या टिप्स पाळायच्या आहेत जेणेकरून तुमच्या भविष्यामध्ये पैसे सुद्धा सुरक्षित राहतील, तुम्हाला जास्त व्याजदर सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच महाराष्ट्र राज्यामधील ग्रामीण बँका असू द्या, पोस्ट बँका असू द्या, स्टेट बँक ऑफ इंडिया असू द्या, म्हणजेच गव्हर्नमेंट मान्यता असलेली कोणतीही बँका असेल तर त्या बँकेमध्ये पैसे ठेवायचे आहेत। परंतु मित्रांनो ज्या 9 बँका बंद होणार आहेत, ज्या 8 बँकांचं विलीनीकरण होणार आहे त्या बँका सुद्धा लगेच सांगतो। बघा मित्रांनो याच्यामध्ये जी पहिली बँक आहे ती म्हणजे अलाहाबाद बँक, सोबतच आंध्रा बँक, सिंडिकेट बँक, ओरिएंट बँक, युनायटेड स्टेट बँक। बघा या बँकेमध्ये ज्यांचं खातं असेल तर त्यांनी 2 दिवसाच्या आतमध्ये पैसे सुद्धा काढा, अन्यथा 2 दिवसानंतर या बँका बंद होणार आहे। सोबतच मित्रांनो काही बँकांचं विलीनीकरण सुद्धा होणार आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, बघा महाराष्ट्र ग्रामीण बँक याचं विलीनीकरण होणार आहे, म्हणजेच महाराष्ट्र ग्रामीण बँक बंद पडणार नाही, त्या बँकेचं फक्त विलीनीकरण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला नवीन पासबुक मिळणार आहे, त्या ठिकाणी फक्त KYC करायचे आहे। ज्यांचं बँक खातं महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये आहे त्यांनी कसलीच काळजी करायची गरज नाही। सोबतच कोकण विदर्भ असेल, लखनौ बँक असेल, आदर्श महिला बँक असेल, या बँकेचं फक्त विलीनीकरण होणार आहे। तुमचं जर बँक खातं महाराष्ट्र ग्रामीण बँक, कोकण विदर्भ, लखनौ बँक, आदर्श महिला बँक या बँकेमध्ये असेल तर तुम्ही काळजी करू नका, तुमचा 1 रुपया सुद्धा बुडणार नाही। या बँकांचं फक्त विलीनीकरण होणार आहे, म्हणजे जे या बँकेची नावे चेंज होणार आहेत। परंतु जर तुमचं बँक खातं आंध्रा बँक, सिंडिकेट बँक, ओरिएंट बँक, युनायटेड बँक, अलाहाबाद बँक या बँकेमध्ये असेल तर तुम्ही पैसे लवकरात लवकर काढून घ्यायचे आहेत। त्यामुळे मित्रांनो तुम्ही सुद्धा या सुरक्षित बँकेमध्ये आपलं खातं खोलायचं आहे। तुम्हाला काही सुरक्षित बँका लगेच सांगून टाकतो जेणेकरून तुम्ही सुद्धा या सुरक्षित बँकेमध्ये पैसे ठेवाल, वर्षानुवर्ष तुम्हाला जास्त व्याजदर मिळून जाईल, सोबतच तुमचा 1 रुपया सुद्धा बँक काढून घेणार नाही। बघा बँक प्रत्येक वर्षाला काही चार्जेस काटत असते, याच्यामध्ये ATM चार्जेस असेल, सोबतच ज्यावेळेस तुम्ही कॅश विड्रॉ करत असतात त्यावेळेस पण काही चार्जेस काटले जातात, म्हणजेच हे टॅक्स गव्हर्नमेंट कडून काटले जातात, त्यामुळे तुम्ही या टॅक्सची काळजी करून घेऊ नका। परंतु काही अशा बँका आहेत की त्या बँका कोणकोणते चार्ज लावत असतात तर तुम्ही त्या बँकेमध्ये पैसे ठेवायचे नाही, त्या बँकेमध्ये खातं खोलायचे नाही। तर तुम्हाला 20 बँका सांगतो, तर त्या 20 बँकेमध्ये जर तुम्ही खातं खोललं आणि त्या बँकेमध्ये पैसे ठेवले तर तुमचे पैसे सुरक्षित राहतील, तर तुम्हाला वर्षानुवर्ष चांगला व्याज दर मिळणार आहे। सोबत तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा कोणती अडचण येणार नाही। बघा मित्रांनो याच्यामध्ये जी पहिली बँक आहे तर ती पहिली बँक म्हणजे इंडस बँक, दुसरी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, तिसरी बँक म्हणजे इंडियन बँक, चौथी बँक म्हणजे IDFC बँक, पाचवी बँक म्हणजे IDBI बँक, सहावी बँक म्हणजे ICICI बँक, सातवी बँक म्हणजे HDFC बँक, आठवी बँक म्हणजे सिटी बँक, नववी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, दहावी बँक म्हणजे कॅनरा बँक, 11वी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, 12वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, 13वी बँक म्हणजे भारत बँक, 14वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 15वी बँक म्हणजे
ॲक्सिस बँक, सोबतच 16वी बँक म्हणजे इको बँक, 17वी बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया, सोबतच 18वी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, 19वी बँक म्हणजे पोस्ट बँक ऑफ इंडिया आणि 20वी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक। बघा या 20 बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या सर्वात मोठ्या बँका आहेत। या बँकांना डीबीटी सुद्धा आहे आणि या बँका गव्हर्नमेंट रजिस्टर आहेत, आरबीआय ला सुद्धा रजिस्टर आहेत। मित्रांनो, तुम्ही कोणत्या बँकेमध्ये खातं खोला, परंतु त्या बँकेमध्ये इन्शुरन्स सुद्धा तुम्ही काढायचं आहे, जेणेकरून कोणते बँक बंद पडले तर तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत इन्शुरन्स मिळून जाईल। त्यामुळे तुम्हाला मी अगोदरच एक टिप्स दिलेली होते की 3 बँकेमध्ये 3 खाते खोला आणि 3 बँकेमध्ये 5-5 लाख रुपये ठेवून द्या, जेणेकरून भविष्यामध्ये कोणती अडचण येणार नाही, तुमचे पैसे बुडणार नाही, कोणते चार्जेस लागणार नाही। बघा बँकेसंदर्भात महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली होती। ही अपडेट तुमच्यापर्यंत काटेकोर पद्धतीने पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।